वा. या सगळ्या म्हणजे हे सगळे माइलस्टोन चित्रपट आहेत आमच्या सगळ्यांसाठीच, ते लक्षात राहतील निश्चितपणे. पण या सगळ्यांच्या बरोबर अजूनही जसा फास्टर फेणे लक्षात राहतो तसा आमच्या सगळ्यांचा लक्षात राहिलेला सुमित राघवन असं म्हटल्यावर इज इक्वल टू साराभाई. तर साराभाई वेबसिरीज असेल किंवा मालिका असेल, यांनी खूप गोष्टी आम्हालाही दिल्या आणि तुलाही दिल्या. तर त्याचे अनेक अनुभव असतील, तर या साराभाईने तुला काय दिलं? साराभाईने मला खरंच खूप प्रेम दिलं. मला साराभाईने ॲक्टर म्हणून एक क्रेडिबिलिटी दिली. साराभाईने दररोज असंख्य फॅन्स दिले. म्हणजे ह्याच्यातली बरीच मुलं म्हणजे आज जी कॉलेज गोईंग आहेत ती तेव्हा जन्मली नसतील. आय एम टॉकिंग अबाउट 2005, म्हणजे 13-14 वर्षांपूर्वीची गोष्ट. पण ते नंतर बघायला लागले. आणि ना साराभाई इज अन ऑनगोईंग प्रोसेस. साराभाईमध्ये ते दररोज लाखो फॅन्स त्याच्यामध्ये ॲड होतच जातात. आज जे काही गुडविल मला नट म्हणून मिळालेलं आहे ह्याचं खूप मोठं श्रेय साराभाईला जातं. म्हणजे जेव्हा साराभाई मला विचारली गेली, मला आधी खिचडीसाठी बोलवलं होतं, पण त्यातला तो रोल काही कारणाने तो नाही झाला. तर मग मला आमच्या आतिश कपाडियाने विचारलं, अच्छा हम लोग और एक सीरियल प्लॅन कर रहे हैं. तेव्हा काहीतरी वेगळं होतं नाव त्याचं, इस सीरियल में काम करोगे क्या. मी सांगितलं हां करता हूँ. आणि कारण ही 2003ची गोष्ट, सॉरी. तेव्हा सांगितलं तसं त्याप्रमाणे अजिबात काम नव्हतं माझ्याकडे आणि डबिंग्स करत होतो मी. तर आणि नीरद आणि दियाचा जन्म झाला होता. नीरद 7 वर्षाचा होता, दिया 4 वर्षाची होती. आणि मग घर तर चालवायचं असतं नाही का. आणि त्यात माझी मुलं ही लॅक्टोस इंटॉलरंट होती. तर त्यामुळे नेस्टम आणि सेरलॅकचे डबे, तो एक वेगळा खर्च त्यावेळेला तो खूप भयंकर वाटायचा की अरे बापरे हे डबे. आणि मग तेव्हा म्हणून मग तेव्हा त्या डब्यांसाठी मग डबिंग करायला लागलो मी. नाही रे नाही रे नाही असं थोडे पाचकळ विनोद चालतात. एरवीच अन काय म्हणते अरे नाही रे वगैरे. तर मग तेव्हा जेव्हा हा शो विचारला ना, मी उडीच मारली. म्हणजे की दे बाबा मला काम दे, मला टेलिव्हिजनवर दिसायचं आहे. आणि हा शो सुरू झाला, मला कळलं अच्छा कोण कोण आहे बरोबर. अच्छा सतीश आहे और रत्ना पाठक आहे. तर मला धस्सच झालं. म्हटलं कारण ह्यांचं फिल्मी चक्कर वगैरे बघितलं होतं, सुपर हिट शो होते. आणि सतीश काकांचे आपण सगळेच फॅन आहोत नाही का. ये जो जिंदगी वगैरे आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. आणि रत्ना बेनचं तर काय सांगायचं. आय मीन त्यांचं ते इधर उधर नावाची एक सिरियल याची आय डोंट नो कोणी बघितली आहे का नाही. तर त्यामुळे त्यांच्यावर काम करायची मजा. आणि ज्या पद्धतीचं रायटिंग होतं ना, मला असं वाटतं असं वाटतं म्हणजे हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. साराभाईचं सगळं श्रेय हे रायटिंगमध्ये आहे. आम्ही फक्त दिलेली वाक्य बोलत होतो. खऱ्या अर्थाने लागूनच्या भाषेचं आम्ही लमाणच होतो. आम्ही फक्त ते इकडनं तिकडे पोचवायचं काम करत होतो. पण त्या वाक्यांमध्ये एवढी ताकद होती की कालच ते आता सध्या ते मीम्स खूप फिरत असतात ना. तर ते इंद्रवदनचे सध्या एक मोठं हे फिरतंय की त्याच्यामध्ये मी विचारतो डॅड आप यहाँ क्या कर रहे हैं की मैं हवा खा रहा हूँ. हवा काय वो खा गया मैं. तर अशा आम्ही इतके हसायचो. आणि ना आतिश म्हणजे साराभाईमधला तो कच्चा केला. तो आतिश आठवतो ना कच्चा केला तुम्हाला कोणाला. हां तर तो मेरा प्यारा बेटा असं म्हणायचं. मेरा बेटा असं म्हणून त्याला रोसेशला मिठी मारायचा. तो कच्चा केला. तर आतिश जेव्हा वाचायचा ना तेव्हा आम्ही पडायचो खाली. आतिश इतकी बरं आतिशच्या आम्ही विचारायचो आतिश ये ऐसा कभी होता है क्या. तो म्हणाला सुमित मैं सच्ची बोल रहा हूँ, रोसेश साराभाई है मेरी फैमिली में जो ऐसे ही बात करता है मामा मामा. आणि त्याची एक कोणतरी दूरची आत्या का मावशी ही माया साराभाईच आहे. ए प्लीज डोंट टच दॅट. दॅट्स रिअली कॉस्टली. ओके अँड व्हॉट विल यू हॅव अँड डोंट टच द कटलरी. ओके ओ गॉड दिस इज सो जुव्हिनाईल अँड सो मिडल क्लास. ही अशीच होती. तर
इंद्रवदन तिचा कोणतरी एक नवरा असाच होता जो काड्या लावायचा आणि उगाच माया आवाज केक किस खुशी में आज मेरा बर्थडे है, झूठ मत बोलो, बताओ ना किस खुशी में. तर ही सगळी पात्र ना, म्हणजे आमचे मधुसूदन फुफा ते हे कुमार हे पण होते. तर मी म्हणालो की तुझी फॅमिली मला खरंच मला दाखव रे. क्या बात. इतके नमुने कसे काय असतील एका फॅमिलीत. तो म्हणाला म्हणून तर असं काहीतरी होतं माझ्याकडनं, म्हणून तर असं लिहून होतं. तर यु नो कमिंग बॅक, मग आम्ही इतकी मजा करायचो ना. बरं ते साराभाई वॉज वन ऑफ द लास्ट शोज जी वीकली होती. आठवड्याला एकच एपिसोड असायचा आणि आम्ही 70 एपिसोड केले आणि आम्हाला कोणीही दाद दिली नाही आणि तो शो बंद झाला. आणि आम्हाला वाटलं की अरे, म्हणजे अशा हे व्हायचं की अरे येतोच हो सास बहू काही शो आहे रे लेकिन कॉमेडी आहे. बर. अशा टाईपच्या माणच्या कानावर यायचं. तर आम्हाला वाटलं अरे यार फसलं असं म्हणून तो शो बंद झाला. आणि त्याच्यानंतर 2006-2007 मध्ये ना त्याचे रिरन सुरू झाले आणि तेव्हा ते दररोज दाखवायला लागले. आणि दॅट वॉज द टाइम वेन इट ॲक्च्युली कॉट ऑन अँड हाव. म्हणजे त्याच्यानंतर जवळजवळ त्याचे असंख्य रिरन झाले आणि मग लोकांना कळलं की अच्छा हे असं होतं. तर मग 2015 मध्ये सगळे माझ्या घरी आले होते. आम्ही असेच अरे 10 वर्ष झाली साराबाईला म्हणून भेटूया असं म्हणून एक फोटो टाकला मी इन्स्टावर आणि ट्विट केलं. तर ते इतकं व्हायरल झालं की लोकांना वाटलं की यू आर कमिंग बॅक विथ द सेकंड सीझन. मग इतकं प्रेशर आलं आमच्यावर की मग आम्ही म्हणालो की चला एक 10 एपिसोड आपण हॉटस्टारसाठी करूया. आणि मग ते 10 एपिसोड केले. आणि म्हणजे ऑडियन्स प्रेशरमुळे परत यावं लागलं. दिस शोज द काइंड ऑफ अ मॉन्स्टर दॅट वी हॅड क्रिएटेड. डेफिनेटली. म्हटलं की तू खरंच हॉटस्टार आहेस त्याच्यामुळे काही प्रश्नच नव्हता. म्हणजे त्याच्यावर तू पुन्हा आलास तर निर्विवाद. हे लिहून ठेवणार आहे. मगाशी काय केशर म्हणालीस तू. अरे मगाशी संतूर डॅड म्हटलं तुला. पण ते अमितला क्रेडिट आहे. बरं आपण संतूर डॅडवर आलोय. तर मगाशी तू अनेक गोष्टी सांगितल्यास पण त्याच्यात तू एक गोष्ट सांगतोस की फिजिकल फिटनेस बरोबर मेंटल फिटनेस हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. तर तुझ्या डाएटमध्ये तू या दोन्ही गोष्टी बॅलन्स कसा करतोस? मला असं वाटतं की हा मगाशी एक मुद्दा सांगायचा राहून गेला तोच आहे, ह्याचंच एक्सटेन्शन आहे की एक्सक्लुझिव्हिटी असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याविषयी नटाबद्दल सांगत होतो की जो म्हणाला 11 चित्रपट आणि 12 चित्रपट. तर मला असं वाटतं की आपण जर सतत दिसायला लागलो तर एक दिवस तुम्हीच म्हणाला अरे देवा हा सगळीकडेच रे, कंटाळा आला, जरा बदल रे. हे लाव जरा चॅनल कलर्स, अरे देवा इकडे पण हाच दिसतोय, बंद कर. झी लाव, अरे बापरे इथे पण असं नको व्हायला. म्हणून ती एक्सक्लुझिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे. मोजकं काम करणं गरजेचं आहे. म्हणून या गेल्या 10 वर्षात मी फक्त 2च शोज केले. 2009 मध्ये सजन रे झूठ मत बोलो केला, ज्याच्यानंतर मी 3 वर्ष घरीच बसलो होतो. बरं. त्याच्यानंतर 2014 मध्ये बडी दूर से आहे केला. त्याच्यानंतर आजपर्यंत मी घरीच बसून आहे. तर 2016 मध्ये तो शो संपला. 3 वर्ष झाली मी टेलिव्हिजन करत नाही आहे. कारण मला असं वाटलं की बघता पैसे मिळतात, भरपूर पैसे मिळतात, त्याच्याबद्दल वादच नाही. पण ते आहे का ध्येय? तर नाही. पैसे आहेत ना, पैसे कोण म्हणतं का महत्त्वाचे नाही आहेत. पण माझ्यासाठी नाही, एक्सक्लुझिव्हिटी जास्त महत्त्वाची आहे. तर म्हणून मी आता टेलिव्हिजन करत नाही आहे. मला असं वाटलं की आपण आता चित्रपटांवर थोडं कॉन्सन्ट्रेट करूया आणि चित्रपटांकडे वळलो मी. आणि पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळलो. 2012 पासून लेकुरे झालं, मग 103 केलं. आता आज तुमच्या गावात हॅमलेट आहे. हॅमलेटचे 2 प्रयोग आहेत आणि नॉक नॉक सेलिब्रिटी. पुन्हा या चारी वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या मते हॅमलेट तू म्हणालास तसा पांढरा हत्ती आहे आणि तो पोचणं आणि त्याच्यात तू उभं राहणं किंवा ऑल वे राऊंड पूर्ण वेगळं कथानाट्यासारखा प्रकार नॉक नॉक सेलिब्रिटी. तर या दोन्हीचे अनुभव सांग. आणि मगाशी आपण प्रश्नावर होतो की तुझा मेंटल फिटनेस तू कसा पाळतो. मी तेच सांगतो ना. तर नाही, मला यासाठी विचारायचं होतं कारण चिन्मयीतेने एक फार सुंदर वाक्य याच्या बाबतीत सांगितलेलं होतं की हा माणूस असा आहे की जो यशाने हुरळून जात नाही आणि अपयश आलं तर तो तितकाच शांत राहतो. या दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं इम्पॉसिबल आहे एक सेलिब्रिटी म्हणून. माझ्या मते या दोन्ही गोष्टी ॲट अ टाइम तू आत्ताही करतोयस. एकीकडे
आपण सगळ्यांची चांगलं वागत असताना सुद्धा मरण आलेला एखादा सेलिब्रिटी तू बघतोस नॉकनॉकच्या निमित्तानं, आणि दुसरीकडे तितकाच कृतिशून्य पण तरीही विचारी असा हॅमलेट बघतोस तू. ही दोन्ही टोकं एका वेळी तू करतोयस आणि जी तू स्वतःही बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत असतोस नेहमी, तर ते कसं शक्य होतं? मी माझ्या वडिलांकडे नेहमी बघतो. मला भयंकर इन्स्पिरेशन मिळतं जेव्हा मी माझ्या आई वडिलांकडे बघतो. माझे वडील हे एका कंपनीत म्हणजे ते डॉक्टर होमी भाभांचे सेक्रेटरी होते. बरं. ओके. तर त्यांनी भाभांना जवळून बघितलेलं आहे. क्या बात आहे. भाभांबरोबर त्यांचा खूप जवळचा घनिष्ठ संबंध होते. सेक्रेटरी होते पण म्हणजे भाभांचे जवळजवळ 5-6 सेक्रेटरी होते पण त्यातले एक सेक्रेटरी माझे बाबा होते. सो त्याच्यानंतर ते कुठेतरी एक पॉलिओलिफेन्स म्हणून एक कंपनी तिकडे ते नोकरीला लागले. मला तेच सांगायचं की मगाशी मला 2-3 जण असे भेटले की जे IT मध्ये आहेत आणि पुन्हा ते अभिनयाकडे वळलेले आहेत. माझे बाबा त्यांना भेटल्यानंतर मला माझ्या बाबांची एवढी आठवण आली की अशाच 1980चा काळ असेल. मी हार्डली 10 वर्षांचा होतो. बाबांनी त्यांची नोकरी सोडली आणि एक केमिकल एजन्सी चालवायला घेतली. त्याचं एक ऑफिस VTला होतं, फोर्टला, आणि एक ऑफिस चेन्नईला होतं. चेन्नईला त्यांचा एक पार्टनर होता. त्या पार्टनरने माझ्या बाबांना टोपी घातली आणि ते सगळं कर्ज माझ्या बाबांच्या माथी आलं. मग बाबांनी त्यांचे घर गहाण ठेवलं आणि असं सगळं बरंच झालं. पण ह्याची झळ ना कधी माझ्यापर्यंत किंवा माझ्या मोठ्या भावापर्यंत पोचू दिली नाही. आणि असंच एकदा त्यांच्या एका मित्राबरोबर ते जेवत होते एका हॉटेलमध्ये आणि तो मित्र एका कुठल्या तरी ॲड एजन्सीत कामाला होता. तो तिकडे ना तमिळ कॉपी रायटिंग करायचा. तर तो म्हणाला की तमिळमध्येच बोलत होते. अच्छा, बाय द वे आय एम अ तमिलियन, म्हणजे माझे बाबा हे तमिळ आहेत, माझी आई ही कर्नाटकातली आहे, ती कन्नड आहे आणि मी मराठी आहे. त्यामुळे असं जरा ते विचित्र आहे. तर बाला अंकल म्हणजे बालू अंकल त्यांनी विचारलं की अरे मी ना एका ठिकाणी अडकलोय रे, मी एक ॲड लिहितोय तर मला ना काहीतरी सुचत नाहीये. तर पप्पा जेवत होते की काय आहे, आणि त्यांनी सांगितलं आणि लिटरली पप्पांनी तिकडचे जे टिश्यू पेपर असतात ना त्याच्यावर लिहून त्यांना ती दिली ओळ. तर बालू अंकलने बघितलं. बालू अंकल म्हणाले अरे यार तुम क्या कर रहे हो, ये चलो यू शुड बी इन दिस लाईन, इन दिस क्रिएटिव्ह लाईन. असं म्हणून 50 नंतर माझ्या बाबांनी ॲड एजन्सीत ॲज तमिळ कॉपीरायटर म्हणून त्यांनी प्रवेश घेतला. आणि आज ते टचवूड 84 वर्षाचे आहेत पण आजही ते तमिळ कॉपीज लिहितात. तर मला असं वाटतं ना की हे सगळं इन्स्पिरेशन माझ्या घरातच आहे. ह्या पूर्ण काळात माझी मम्मी एकटं घर सांभाळायची पण हे कधीच आम्हाला कळलं नाही. मला हे नंतर कळलं की पप्पा नोकरी नव्हती तर उठून फक्त फोर्टला जायचे आणि रात्री फक्त घरी यायचे. मधल्या काळात काय करायचे, काही नाही, तर फक्त बसून राहायचे म्हणे तिकडे. कारण मुलांना असं वाटलं पाहिजे की नाही वडील काम करतात म्हणून बाहेर पडायचे ते जाऊन फक्त. आणि त्या दरम्यान वाईट सवयी लागण्याची एवढे चान्सेस असतात. कुठल्या तरी व्यसनाच्या तुम्ही आहारी जाऊ शकता पण ते गेले नाहीत. क्या बात है. तर मला हे त्यामुळे माझ्यासाठी माझे बाबा हे हिरो आहेत, हे सुपर हिरो आहेत. तर म्हणून आहे ना हा जो कदाचित जो मेंटल पीस जो आहे ना माझ्यात हा कुठल्या तरी त्यांच्यातनं आलेला आहे. त्यांच्यात 1-अर्धा% जरी माझ्यात आला ना तरी मी स्वतःला धन्य समजेन. वा वा, ग्रेट. तर माझ्यासाठी आयडल या क्षेत्रातलं कोणीच नाही आहे. माझ्यासाठी आयडल माझे बाबा आहेत, माझी आई आहे. तर आई बाबा हे फार महत्त्वाचे असतात. आई बाबांना पर्याय नाही. तुमचे बाकीचे आयडल्स बदलत असतात पण आई बाबा हे फार महत्त्वाचं आहे. वा वा. आणि जितकं होईल तितकं तुमच्या आई वडिलांना सतत सांगा दॅट आय लव्ह यू. आपण आहे ना या धावपळीच्या ह्याच्यात ना विसरून जातो. हां आई आहे रे, बाबा आहेत.
पण नाही, कधीतरी फोन करावा आणि त्यांना जाऊन भेटावं आणि त्यांचे गाल ओढावेत आणि त्यांना गालावर पापी द्यावी, हे मी नेहमी सो करतो. स्वीट. पण हे ना, मला अजून एक गोष्ट आवर्जून नमूद करायची दादाच्या बाबतीत, की आपण प्रत्येकजण, आपण सगळेच जे आत्ता यंगस्टर्स आहोत, दादा मगाशीच आम्ही गप्पा मारताना गाडीत म्हणाला की प्रत्येक गोष्ट आम्ही फेसबुकवर टाकतो. म्हणजे स्वच्छ भाषेत सांगायचं तर आत्ता मी जेवलो पासून मी टॉयलेटमध्ये आहे पर्यंत सगळ्या गोष्टी आम्ही सगळं फेसबुकवर टाकतो. आणि आमची आजी त्याला फार छान शब्द म्हणते की सगळं चव्हाट्यावर आणता तुम्ही. तर हे सगळं आत्ता आम्ही FB किंवा इन्स्टा कुठल्याही प्रकारे आम्ही टाकत असू. दादा हा असा की जे मोजकं टाकतो, नेमकं बोलतो. मग आता काल ट्विटरवर आलेल्या 2 महत्त्वाच्या पोस्ट असतील, कारण तो हे मानतो की तो आधी माणूस आहे आणि मग कलाकार आहे म्हणून तो आपला माणूस आहे, तो आपला जवळचा आहे तेवढाच. तर या गोष्टी बद्दल मला तुला विचारायचं आहे, कारण आज यंगस्टर्स म्हणून समोर बसलेले असताना उद्या आजचे ते जे आज सगळे आपल्यासमोर जे चिल्लर Yes, पार्टी आहे yes. ती कदाचित उद्या सेलिब्रिटी म्हणून इथे समोर बसलेली असेल. Yes. पण तसं त्यावेळेला हो. हां, डेफिनेटली. पण FB आणि या सगळ्याच्या आहारी न जाता एक माणूस म्हणून जगायसाठी काय केलं पाहिजे, काय करता कामा नये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तू जसं म्हणालास की समाज म्हणून आपण एक मुंबईकर म्हणून तू आधी सगळ्यात जास्त जगतोस, हो, तसं या सगळ्यांनी कसं जगलं पाहिजे. मला असं वाटतं, जसं मी मगाशी म्हणालो ना की कलाकार म्हणून तुम्ही 2-3 तास असता, त्याच्यानंतर तुम्ही माणूस असता, तुम्ही खरे. म्हणजे मी सुमित राघवन आहे डेफिनेटली. तर कालच्या एका वक्तव्यावरनं म्हणाले की हां तू माहिती आहे तू मोठा नट आहेस, आणि ते ट्रोल पण झालो मी. दॅट्स ओके, ते महत्त्वाचं नाही आहे. मी त्याला म्हणालो की राजा मी आहे ना कलावंत नंतर आहे, आधी मी मुंबईकर आहे. खरंय. तर आधी मला माझ्या शहराची काळजी आहे. मी ज्या शहरात राहतो ना ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. तिकडच्या सुविधा या माझ्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत, आणि जर त्या नसतील तर मी त्याच्याविषयी बोलणार. मग कुठलाही पक्ष असू दे, मी इथे कुठल्याही पक्षाचं समर्थन करत नाही. शिवसेना असू दे, भाजप असू दे, काँग्रेस असू दे, तुम्ही उत्तम काम करत असाल तर मी म्हणणार क्या बात आहे. पण जर तुम्ही नसाल उत्तम काम करत तर मग मी सांगणार की बाबा हे नाही, हे असं ही फालतूगिरी नाही चालणार. खरंय. हे तर ते मला असं वाटतं की ही सशक्त माध्यम आहेत. फेसबुक काय किंवा ट्विटर काय किंवा इन्स्टा काय. इन्स्टा नाही एवढं म्हणत मी, इन्स्टावर मी पण आहे, पण मी फक्त एखादा माझा साऊंड चेकचा व्हिडिओ असेल जो आज मी करीन. आज बऱ्याच महिन्यानंतर हॅमलेटचा प्रयोग होतोय, तर त्यामुळे साऊंड चेकचा एक व्हिडिओ टाकीन. पण अदरवाईज अरे वा नवीन बूट घेतलेत, ओ सिटिंग विथ अनघा, ह्याची काहीच गरज नसते. ओ चेक्ड इन ॲट मेनलँड चायना. अरे जेव ना तू गपचूप, आम्हाला काय करायचंय. स्पेंडिंग क्वालिटी टाईम इन हवाई, म्हणजे काय सांगायचं तुला की तू हवाईला गेलायस, तुझ्याकडे भरपूर पैसे आहेत, बरोबर आहे. हे जर तू मुंबईच्या ST आगारात बसला असशील तर फोटो टाकशील का तुझा, वेटिंग फॉर चिपळूण बस. वा. तर मला हे इतकं चाइल्डिश वाटतं ना, इतकं हे खूप सशक्त माध्यम आहे. तुमच्या मनात काहीतरी येतं ना ते छान लिहा आणि व्यक्त व्हा. उगाच आणि लाईक्स आणि हार्टच्या फंदात पडू नका. काम केलं मान्य आहे, तुम्ही बघता की हां किती लाईक्स मिळाले, एकतर कुठपर्यंत पोचलं आहे, त्याचं रीच काय आहे तो आपण सतत चेक करत असतो, विच इज फाईन. पण सतत फॉलोअर्स माझ्या आहे ना, त्या नॉक सेलिब्रिटीमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे. त्याची कथा अशी आहे, माहीत आहे तुम्ही कोणी बघितलं नसेल, त्याचे फार कमी प्रयोग झालेत, पण जेव्हा कधी प्रयोग होईल तेव्हा आवर्जून बघा. एका सेलिब्रिटीच्या आयुष्यावर ते नाटक आहे. त्याच्यात 2च पात्र आहेत, एक नेहा जोशी म्हणून एक ॲक्ट्रेस आहे आणि मी. नेहा जोशी पहिल्या हाफमध्ये एकटी परफॉर्म करते 50 मिनिटांसाठी, दुसऱ्या हाफमध्ये मी एकटा परफॉर्म करतो 1.25 तास, बाकी कोणीच नाही. क्या बात. माझ्या सॉलोलकीमध्ये तर स्टेजवर काहीच नाही आहे, फक्त माझे काढलेले बूट असतात तेवढंच आहे स्टेजवर. बाकी फक्त प्रकाश योजनेने आणि मी काही पात्र जिवंत करतो स्टेजवर, तेवढंच आहे. पण सांगायचा मुद्दा असा आहे की रोहन देसाई नावाचं एक फार सध्या गाजलेला एक नट आहे, आणि त्या नटाच्या आयुष्यावर हे दोन्ही भाग आहेत.
नेहा जे काम करते ती एक फूड मॉलच्या सफाई कामगाराची भूमिका करते. म्हणजे मॉलवर हे जे सेलिब्रिटीज येतात आणि मग ती जे बघते आणि त्यांच्याबरोबर सेल्फी काढते, अशी तिची एक भूमिका आहे. आणि मी जी भूमिका करतो ती एका सिने पत्रकाराची भूमिका आहे, जो ह्या रोहन देसाईला खूप जवळून ओळखतो, रादर हळूहळू नंतर ओळखायला लागलाय. तर त्यातला जो कॉमन दुवा आहे तो रोहन देसाई आहे. पण ह्याच्या पुढे मी जास्त नाही सांगत. पण एका नट आहारी कसा जातो आपल्या स्टारडमच्या, किंबहुना त्याला सगळ्यांना प्लीज करणं कसं गरजेचं वाटतं. आज जेव्हा माझ्याकडे कोणी आलं की सर एक फोटो पाहिजे, तर माझा जर मूड नसेल तर मी त्याला सांगतो नाही. जर मी माझ्या फॅमिलीबरोबर जेवायला बाहेर गेलो असेल तर मी तिकडे सांगतो प्लीज जरा जेवू द्या. मी असं नाही करत हां या प्लीज कम. मग तो खरकटा हात बाजूला ठेवून हे मला जमत नाही, हे मी करत नाही, हे मी कधी करणार नाही. कारण दिस इज माय टाईम. आणि त्यामुळे तुम्ही ऑफेंड होऊ नका. माझं एवढंच म्हणणं आहे की समजा जर मी कोणाला म्हणालो ना तर ते ऑफेंड होतात. हां मालूम आहे बहुत बडा आहे, दॅट इज ओके. तर हा रोहन देसाई जो आहे हा सगळ्यांना प्लीज करणारा कॅरेक्टर आहे. यु नो की त्याचं असं म्हणणं आहे की म्हणजे हा पत्रकार एक 3 वाक्य फक्त सांगतो त्यातली की सतत माझ्या तो रोहन एकदा मला म्हणाला की माझ्या अवतीभवती कोणी असलं तर मला खूप अस्वस्थ व्हायला होतं. मग ती ओळखीची व्यक्ती असू दे किंवा कोणीतरी एक सामान्य प्रेक्षक, त्यांच्यासमोर आपण एक प्रेमळ सहृदय व्यक्ती आहोत असंच चित्र उभं राहायला हवं. त्यासाठी इच्छा नसतानाही त्यांच्याबरोबर फोटो काढायला हवेत आणि त्यांच्या व्हॉट्सॲप मेसेजेसना उत्तरं द्यायला हवीत. इतके का आपण आहारी गेलेलो आहोत असं तो स्वतःच म्हणतो. हा पत्रकार म्हणतो की इतके का आपण आहारी गेलेलो आहोत, आपल्या गैरसोयींचा देखील आपण विचार करत नाही कधी. म्हणजे स्वाभिमान विसरून आपल्या फॉलोअर्सनाच फॉलो करण्याचा दुर्गुण आपल्यात कसा काय आला. क्या बात आहे. म्हणजे आज माझे 50,000 फॉलोअर्स आहेत. अरे बापरे, हे ना कळलं पाहिजे मी काय करतोय आता. नाही, काही गरज नाही आहे. जस्ट रिलॅक्स, जस्ट ब्रीद. तुम्ही काहीतरी उत्तम करत असाल तर सांगा. तुम्ही एखादं झाड लावताय का, तर या प्लांटिंग अ ट्री, दॅट इज फाईन. काहीतरी मटेरियलिस्टिक गोष्ट घेतली, आय बॉट अ न्यू वॉच, हा फोटो टाकणं हे नाही. हे तुम्ही आहे ना, तुम्ही कुठेतरी चेष्टा करताय लोकांची की बघा तुमच्याकडे नाही आहे पण माझ्याकडे. हा एक कुठेतरी दर्प असतो त्याच्यामध्ये. ट्राय टू अवॉइड दॅट. तुम्ही काहीतरी, आणि मुळातच मला असं वाटतं ना, तुम्ही काहीतरी करत असाल हे लोकांना का सांगायला हवं. खरं करून मोकळे व्हा. ट्विटरचा पण मी वापर तेवढ्या पुरताच करतो की आज मेट्रोवरनं इतकं वादंग झालं त्या आरे कारशेडवरनं. माझा पूर्ण पाठिंबा आहे. आरेमध्ये होते ना, आज ही इमारत पाडताना नाही का इकडे काही झाडं तोडली गेली असतील, आज एक्सप्रेसवे बांधला गेला नाही का हजारो झाडं तोडली गेली असतील, पण त्यांनी शेवटी फायदा झाला आहे ना. त्या अश्विनी भिडे मॅडमने जे बोलल्या परवा, मी मुद्दामून अटेंड केला त्यांचा 1.5 तासाचं ते सेशन, कारण मला जाणून घ्यायचं होतं की काय हे. आज मुंबईच्या पोटात कोलाब्यापासून सीप्सपर्यंत एक अंडरग्राऊंड तयार होते. म्हणजे किती जिकरीचं काम आहे. ही एक लाईन आहे, अशा 10 लाईन्स तयार होत आहेत. तर ह्यांनी आपलं आयुष्य सुकरच होणार आहे. तर ह्याच्यामध्ये पुन्हा मोडता घालायचा आणि विघ्न संतोषी, अरे नाही तुम्ही झाडं आम्ही पण आहोत. मीही मला म्हणतात की मग तू काय केलं आहेस आयुष्यात. आता मी सांगू का, मी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये एक बिबटे आम्ही दत्तक घेतलेला आहे. एक्झॅक्टली, मी या विषयावर येणार होते. तारा नावाचा, हा खरा तारा आहे. तारा नावाची एक लेपर्ड आहे. तारा आणि सूरज ही 2 म्हणजे भाऊ बहिणीची जोडी ही नगरच्या एका उसाच्या मळ्यात सापडली अहमदनगरला. तर हे जे अधिकारी होते ते वाट बघत होते, पण ती आई आली नाही त्या बछड्यांना घेऊन जायला, कारण तिला कळलं इकडे माणसं फिरतायत, म्हणून शी अबॅन्डन्ड. तिने त्या दोन्ही बछड्यांना सोडलं आणि ती पळून गेली. मग ह्या अधिकाऱ्यांनी त्या 2 बछड्यांना घेतलं आणि इकडे ठेवलं संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये.
आणि मी रिव्हर मार्च म्हणून एक संस्था आहे जे मुंबईतल्या 5 नद्यांचं काम करत आहेत. म्हणजे पोईसर, दहिसर, मिठी आणि अजून 2 नद्या आहेत ज्यांचं काम करत आहेत. तर मी त्यांचा एक कार्यक्रम अटेंड केला होता. मी एवढ्यासाठी सांगतो मुलांनो की नट हे सगळं खूप छोटं आहे. आपण माणूस म्हणून आणि आपण आपल्या समाजासाठी काय करतो ना हे खूप महत्त्वाचं आहे. आणि थोडं का असेल आपण हे सतत करत राहणं महत्त्वाचं आहे. तर मी जेव्हा नॅशनल पार्कच्या कोर एरियामध्ये मला बघायचं होतं, तिकडनं एक रस्ता आहे ना जो बोरिवलीवरनं डायरेक्ट मुलुंडला बाहेर येतो, जो 5-10 मिनिटात येतो. तर मी तिकडे गेलो आणि तेव्हा मला कळला हा प्रकल्प की सर आम्ही एक असा प्रकल्प इकडे सुरू केलेला आहे बरीच वर्ष आहे की तुम्ही एखादा प्राणी दत्तक घेऊ शकता. दत्तक घेऊ शकता म्हणजे काय, तुम्ही तर घरी नाही आणू शकत, पण त्याच्या खाण्यापिण्याची आणि त्याच्या औषधोपचाराची तुम्ही जबाबदारी घेऊ शकता. हे बघ, आपण नुसतं बोलून काही होत नाही. खरं निसर्गासाठी करा, निसर्गासाठी करा. मग या ना, उतरा खाली मैदानात आणि करा. मग हे जे ते बिचारे मला सांगा अधिकारी हे कसं काय करत असतील, मॅनेज करत असतील, हे त्यांचं त्यांना ठाऊक आहे. शासन पैसे देत असेल, देत नसेल, पण आपण एक नागरिक म्हणून आपल्याला इतकी जर आपण जर प्रेमी आहोत निसर्गाचे आणि पर्यावरणाचे, तर मग यापुढे तर मी गेल्या वर्षी ताराला दत्तक घेतलं. त्यामुळे आमचं 3रं अपत्य आहे नीरज, दिया आणि तारा क्या अशी. बात आहे. वा. आणि ते एका वर्षासाठी आहे. आता या सप्टेंबरमध्ये मी पुन्हा जाणार, सप्टेंबर 29ला मी पुन्हा जाणार आणि ते रिन्यू करणार आहे. त्याची एक रक्कम असते, ती रक्कम मी भरणार. पण मला असं वाटतं की आपण असा हातभार लावला पाहिजे. आणि झाडं जी कापली जात आहेत, मेट्रो त्याच्यातून तिप्पट झाडं लावणार आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ही जी झाडं आहेत ह्याच्यातनं जे कार्बन डायऑक्साईड शोषलं जाईल तेवढं कार्बन डायऑक्साईड मेट्रो सुरू झाल्यानंतर 4 दिवसात शोषलं जाईल. बरं. तर त्याची PPT आहे त्यांच्या साईटवर, प्लीज जा आणि बघा. आय मीन अश्विनीताई फार छान म्हणाल्या की कागदावर रेघा मारणं आणि डोंगर काढणं इतकं सोपं नाही हा प्रकल्प. ह्याच्यामागे 200 तज्ज्ञ आहेत, 700-800 टेक्निशियन्स आहेत भारतातले, जगभरातले. तर त्यामुळे हे असं नाही आहे की अहोरात्री हां चला ही जागा चांगली आहे, ही इकडे आपण कारशेड बांधू, असं नाही आहे. हे 2011 पासून चाललेला प्रकल्प आहे. तर त्यामुळे उगाच विरोधासाठी म्हणून विरोध करू नका. जस्ट ट्राय टू सी द बेनिफिट्स. वा. मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते आज. सेलिब्रिटी सुमित राघवन, आपण त्याच्याशी गप्पा मारतोय, तर त्याच्या मनावर नॉक करतोय. तर ते करत असताना हे सगळे प्रश्न कशासाठी? मला असं वाटतं की तुमच्या प्रत्येकातल्या सेलिब्रिटीपेक्षा हा जसा माणूस आहे ना, तसा जर माणूस घडला तर कलेला जास्त चांगले दिवस येतील. आणि फक्त एक कला बहरणार नाही, तर माणूस नावाची प्रत्येक कला बहरेल त्या दिवशी पौर्णिमा होईल अवकाशातली, असं मला नक्की वाटतं. आणि ते पूर्णत्व होण्यासाठी या प्रत्येक शेड्सची गरज असते आणि म्हणून ती उलगडलेली. आणि हे त्याला सगळं माहिती असण्याचं फार महत्त्वाचं कारण असं आहे की आत्ता आम्ही गप्पा मारत असताना फार छान गोष्ट तो म्हणाला की अनघा आपण ना अनेकदा जंगलात जावं. ह्याचं कारण असं की जंगलात गेलो की आपण किती खुजे आहोत आणि निसर्ग किती मोठा आहे आपल्याला कळतं. हे तो स्वतः पाळतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सेलिब्रिटीपणाची झूल मिरवत तो फक्त फिरत नाही, तर जिथे चांगलं वाटेल तिथे रसिक म्हणून आणि कधीतरी माहिती घेण्यासाठी म्हणून हा माणूस तितक्या सहज जातो, ते सगळं जाणून घेतो आणि तुमच्या पुढे मांडतो. ही कमालीची गोष्ट आहे. सुमित दादा, काही प्रश्न सौरभकडनं येणार आहेत, पण तुझं गाणं इतक्यांदा सूर 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 असा उल्लेख झाला, पण त्यात आपण बुडी नाही मारली अजून. तर मला कळतंय. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सारेगमपचा अगदी थोडक्यात अनुभव सांग आणि तुझ्या आवाजाची जादू आम्हाला अनुभवायला नक्की आवडेल. एखादं गाणं. आवाजाची जादू वगैरे काही नाही. मी हा फार एक गमतीशीर आहे प्रसंग. युद्ध ताऱ्यांचे म्हणून तुम्ही बघितलं असेल 2007मध्ये मी, प्रसाद ओक, सुनील बर्वे, सीमा देशमुख, पंकज विष्णू, मधुराणी, आम्ही सगळेजण जेव्हा आम्हाला सांगितलं की अरे एक पर्व आम्ही सारेगमपचं सेलिब्रिटी पर्व करतो आहोत, अजिंक्य तारा, तर तयार आहे
आहेस का? तर मी म्हणालो अरे हे असं काहीतरी करायचं असेल तर मी सदैव तयार आहे. वा. हां म्हणजे अभिनय तर आहेच पण ही गंमत असते. तोपर्यंत माझ्या कानावर सतत हिंदी गाण्यांचा संस्कार जास्त आहे. कारण जसं सांगितलं ना 1950 साली माझ्या वडिलांना मदन मोहन साहेबांना असिस्ट करायचं होतं बर. आणि ते जाऊन भेटले होते 1950 साली जेव्हा माझे पप्पा 15 वर्षांचे होते. 1935चा त्यांचा जन्म. तर ते सगळं सोडून मुंबईला आले होते कारण त्यांना ह्या मदन मोहन नावाच्या जादूगाराने भुरळ घातली होती आणि पण ते काही कारणास्तव ते झालं नाही आणि मग पप्पांना कॅमेरामन व्हायचं होतं. तर त्यांच्या म्हणजे वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबांनी त्यांना सांगितलं हे ऑल दिस इज रॉंग, यू हॅव टू स्टडी. तर आज जेव्हा माझी मुलगी सिनेमॅटोग्राफीचा डिप्लोमा कोर्स करते म्हटल्यानंतर सर्वात खुश तिचे आजोबा आहेत म्हणजे माझे पप्पा, की त्यांचं कुठेतरी ते स्वप्न होतं. सो कमिंग बॅक, माझ्या कानावर सतत हिंदी गाणी म्हणजे एस डी बर्मन किंवा अनिल बिस्वास किंवा रोशन साहेब किंवा ओ पी नय्यर, शंकर जय किशन, सज्जाद हुसेन, पंकज मलिक, ही अशी गाणी माझ्या कानावर सतत तो संस्कार. तर त्यामुळे जेव्हा मराठी सारेगमपसाठी मिलिंद जोशीला नेमण्यात आलं की मिलिंद तू प्रिया बापट आणि सुमित राघवन यांना मेंटॉर करायचंस. बर. तर तेव्हा मिलिंद म्हणा बरं सुमित तू काय काय गाणी ऐकलीस. तर माझ्याकडे मला अजिबातच म्हणजे 3-4 गाणी असतील किंवा 10 गाणी असतील फार फार तर, पण सारेगमप मराठी केल्यामुळे 30 गाणी मी शिकलो. 30. आणि मग त्यातले बारकावे शिकलो आणि खूप मजा आली. आणि मग कमलेश भडकमकर होता, आपला सत्तू होता, निलेश परब, हे सगळे राक्षसी वृत्तीची माणसं. त्यांना मी आणि अनघा राक्षस म्हणतो कारण चांगल्या अर्थाने. कारण हे सगळे फार फार गुणी आहेत म्हणजे कलाकार म्हणून. तर त्यांच्याकडनं मग ती गेली तेव्हा रिमझिम शिकलो. किंवा पाहिले ना मी तुला, मी कधी ऐकलं नव्हतं. म्हणजे माझ्या गुरुजींचं गाणं, सुरेशजींचं, मी 1-1.5 वर्ष गुरुजींकडे होतो शिकायला, पण मला माहीत नव्हतं हे सुरेशजींचं गाणं. पण जेव्हा मी ऐकलं तेव्हा म्हणालो अरे काय अफलातून गाणं आहे हे. आणि मग ते गाणं तयार केलं. अशी अनेक गाणी मी तयार करत गेलो आहे. तर त्याचा एक खूप फायदा झाला मला. आणि मग त्याच्यानंतर पुष्कर श्रोत्रीने एक कार्यक्रम केला होता, आपण ह्यांना ऐकलत का नावाचा. तर आम्ही सगळेजण त्याच्यात गायचो पण ते स्टेजवर होतं. तर अशा पद्धतीचं होतं ते. आणि तुझं गाणं ऐकायचंच आहे, पण एक बारीक फक्त त्याला पुष्टी जोडते. तू गाणी नुसती ऐकत नाहीस. हा माणूस जर एखादं लाडकं गाणं लागलं असेल आणि गाडी पार्किंगमध्ये आली आणि ते गाणं संपलं नसेल तर हा थांबतो, गाणं संपतं आणि मग हा गाडीतनं उतरतो. इतका गाण्याचा चाहता माणूस आहे हा. आणि त्यामुळे मी मगाशी जे जादू म्हटलं, कारण वो दिल से आता है तो. नाही सध्या माझा एक एक्सप्रेस वेवरचा एक खूप आवडता खेळ असतो तो, की एक्सप्रेस वेवर जाताना कधी तुम्ही करून बघा. आपण रेडिओ लावलेला आहे आणि गाणं सुरू होतं, फॉर एक्झाम्पल कुठलं तरी गाणं असेल जे चालू आहे आणि ते म्युझिक जेव्हा म्युझिक 1 म्हणजे अंतऱ्याच्या आधीचं म्युझिक सुरू होतं तेव्हा नेमका बोगदा येतो. तर माझी नेहमीची हे आहे की मी ते म्युझिक म्हणत राहतो आणि मी मॅच करतो. क्या बात. तिकडनं बोगदा संपताना अरे वा जुळलं माझं गाणं. वा वा वा. तर हा माझा एक नेहमीचा खेळ असतो एक्सप्रेस वेवरचा, की कुठलंही गाणं. तर पाहिले ना मी तुलाच गुणगुणतो तुमच्यासाठी. जरूर. तालिया तो बनती है बॉस. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले. ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला, हिमवर्षावातही कांती तव पाहुनी. ला 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 ला, हिमवर्षावातही
पाहुनी चला जला नंतर रामनातुनी उघळले हिम तुषार गालावर थांबले ना कळे कधी कुठे मनवेडे गुंतले पाहिले न मी तुला पाहिले न मी तुला पाहिले न मी तुला. क्या बात है, जिओ जिओ. अप्रतिम दादा. वा वा. पुढचे प्रश्न आपण सौरभचे घेऊया आणि नंतर रॅपिड फायर घ्यायचं का नाही? येस. सौरभचे प्रश्न घेऊ आणि मग ऑन फायर. मुलांकडून काही प्रश्न मागवले होते, त्यातलेच 3 निवडक प्रश्न ह्या सगळ्या मुलांचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला विचारणार आहे. फक्त मी त्या मुलांची नावं घेणार आहे. ती मुलं इथे आहेत, त्यांनी फक्त उभं राहायचं आहे. स्वानंदी पवार, त्याने खूप गोड प्रश्न विचारला होता. मग अशी तू म्हणालास तसं की तू बाबा तमिळन आहेत, तर सुमित दादा मराठी इतकं चांगलं कसं बोलतो असा तिने प्रश्न विचारला. काय झालं की मी तमिळ आणि कन्नडा मला कळतं. म्हणजे मी म्हणजे माझे पप्पा हे तमिळमध्येच बोलतात आईशी. आई उत्तम तमिळ बोलते. घरी म्हणजे माझ्या आईकडे माझ्या मावश्या आणि माझे मामा हे सगळे कन्नडात बोलतात. त्यामुळे ह्या दोन्ही भाषांचे संस्कार आहेतच माझ्या कानावर, मला कळतं. मी कधी कोयमतूरला माझ्या गावी गेलो तर 1-2 दिवसात मी समोरच्याला 15 मिनटं थोपून धरू शकतो तमिळमध्ये. एवढं तमिळ येतं मला किंवा कन्नडा येतं. पण झालं असं की सगळा जो मित्रांचा जो गोतावळा होता ना तो सगळाच मराठी. आम्ही नेहरू नगर कुर्ल्याला राहायचो, तर त्यामुळे तो एक संस्कार सतत कानावर. बरं, मी 1.5 महिन्याचा होतो तेव्हापासून माझे आईवडील मम्मी पप्पा नोकरीला गेले की आमच्यासमोर घाणेकर म्हणून एक कुटुंब राहायचं. त्या घाणेकरांकडे मला ठेवायचे, ते क्रॅश चालवायचे. तेव्हा म्हणजे मला आश्चर्य वाटतं, घाणेकर आईची 4 मुलं म्हणजे सुरेश दादा, सुरेखाताई, तेजाताई आणि सरोजताई अशी 4 मुलं, 1 रूम किचन, चाळीतलं घर, त्याच्यामध्ये आम्ही 5 लहान मुलं. इतक्या जणांचं ते कसं करायचे मला आजही माझी आई, तिला मी आईच म्हणतो. तर हा संस्कार, मराठीचा संस्कार त्यामुळे तिकडे जास्त झाला. आणि मग त्याच्यानंतर मराठी स्टेज, मराठी रंगभूमी, आणि मग त्याच्यानंतर चिन्मयी भेटली. आणि मग असं ठरवलं की नाही, आपण इतकं मराठी करतोय तर मुलांनाही मराठी माध्यमात धाडूया, असं म्हणून मग मुलांनाही मराठी शाळेत पाठवलं. आणि आमचा मुलगा पार्ले टिळक मराठी माध्यमात शिकला आणि मुलगी बँड्राला महात्मा गांधी विद्यालयात ती शिकली. त्यामुळे मराठीबद्दल खूप प्रेम आहे. अंतरा जोशी, हात वर कर बघतो. आई छोटी बस खाली. नॉक नॉक सेलिब्रिटी या नाटकावरच थोडंसं त्या भूमिकेला जोडून आहे की वेबसिरीजची प्रचंड लोकप्रियता आहे सध्या. वेबसिरीज खूप हिट होत आहेत, तर नाटक, TV, सिनेमा ह्या सगळ्या माध्यमांवर भविष्यात त्याचा किती परिणाम होणार आहे? टेलिव्हिजन नक्कीच असणार तिकडे, कारण शेवटी हळूहळू कदाचित फेज आउट होईल, पण त्याला वेळ आहे. पण येस, OTT म्हणजे ओव्हर द टॉप किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म हा जो आहे, किंवा नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, हे जे आहेत हे हळूहळू स्ट्रॉंग होतील. पण नाटकावर काही परिणाम होणार नाही, चित्रपटांवर काहीही परिणाम होणार नाही. माझ्या मते आजही म्हणजे किमान जो रिजनल सिनेमा आहे ना तो शाबूत राहील. इवन हिंदीसुद्धा, म्हणजे आज इतकं डिजिटल स्पेस एवढी वाढलेली आहे तरीही चित्रपट हिट होत आहेत. आर्टिकल 15 सारखा चित्रपट हा हिट झाला. गली बॉय
आज ऑस्कर्समध्ये गेलेला आहे तो भाग वेगळा, पण तो एक सुपरहिट पिक्चर होता. तर त्यामुळे मला नाही वाटत असा काही फार डायरेक्ट परिणाम होईल. टेलिव्हिजन कदाचित अफेक्ट होईल थोड्याफार प्रमाणात, पण त्याला थोडा वेळ लागेल फेज आउट व्हायला. आणि शेवटचा प्रश्न अर्हा वेलणकर. हॉलिडेमध्ये आपण सुमित दादाला बघितलं आहे अक्षय कुमारसोबत, तर तिला असा प्रश्न आहे की ॲज अ ह्युमन बिईंग अक्षय कुमार कसा आहे आणि फाईट सीन्स करतानाचा त्यांचा अनुभव कसा होता. आणि ह्याला जोडून अजून एक प्रश्न घेतोय की फक्त अक्षय कुमारच नाही तर खूप दिग्गज अभिनेत्यांबरोबर तू काम केलंयस, तर त्याविषयी सुद्धा जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. अक्षय हा फारच काय म्हणू त्याला, अगदी आपल्यासारखाच आहे. म्हणजे एकतर उत्तम मराठी बोलतो तो, तर मी त्याच्याशी मराठीतच बोलायचो. आणि तेव्हा असं झालं ना की हॉलिडे करत होतो तेव्हा तोच प्रोड्यूस करत असलेला एक मराठी चित्रपट ज्याच्यामध्ये माझी मुख्य भूमिका होती ती मी लंडनमध्ये शूट करत होतो. पण अनफॉर्च्युनेटली तो मराठी चित्रपट आलाच नाही, तर संदूकच्या आधी तो चित्रपट असता, पण तो चित्रपट बंदच झाला. पण त्याच्यानंतर मुंबईत आल्या मला डायरेक्ट त्या रात्री म्हणजे लँड झालो आणि मला हॉलिडेच्या शूटवर बोलवण्यात आलं. आणि तेव्हा भेटला, अरे कसं आहेस रे तू, असं सगळं झालं, काय कसं आलं शूटिंग तिकडे, चांगलं झालं का वगैरे. इतका तो मराठी बोलतो. आणि खूप मजा आली. आणि कमाल माणूस आहे. म्हणजे माझ्या की फिटनेसचं एक स्टँडर्ड त्यांनी सेट केलेलं आहे. म्हणजे एकही व्यसन नाही त्याला, त्याचं नियमित आहार, त्याची एक ट्रेनर असते बरोबर. 9 वाजता का 8 वाजता तो जेवतो आणि तो 9 वाजता झोपतो आणि सकाळी 4 वाजता उठतो आणि त्याचा व्यायाम करतो. हे किती महत्त्वाचं आहे. जे मी सांगत होतो ना की हा ढोल आहे, हा तुम्हालाच बडवायचा आहे. तो कसा बडवायचा आहे ते तुमच्या हातात आहे. तर अक्षय हा त्या पद्धतीने खूप फोकस्ड आहे, भयंकर काय म्हणू त्याला पॅशनेट आहे. आणि काम तर म्हणजे अजय बरोबर पण केलं. अजय देवगन बरोबर एक फिल्म केली होती यू मी और हम 2007 साली. तर ते पण काय नाही, ही काहीतरी वेगळीच एनर्जी आहे यांच्यामध्ये. इवन शाहरुख खानमध्ये वेगळीच एनर्जी आहे. म्हणजे माय नेम इज खानमध्ये छोटासा रोल होता माझा, पण फार मस्त. नासिरबाईं बरोबर पण तू काम केलं. हो, एक चित्रपट केला होता त्याच्यामध्ये नसीरबाई होते. आणि नसीरबाईंची तर खूपच चांगली मैत्री आहे, कारण साराभाईमुळे रत्ना पाठक आणि रत्ना पाठकमुळे नसीरुद्दीन शाह. तर त्यामुळे म्हणजे जेव्हा या मोबाईलचं सगळं प्रकरण झालं होतं ना, मी नाटकाचा शो बंद केला होता कारण मोबाईल वाजला प्रेक्षकातला. तर तेव्हा खूप वादंग झालं आणि प्रत्येक न्यूज चॅनलने ती बातमी अशी म्हणतात ना हिंदीत की उन्होंने उछाल दी थी. तसं मला बॉम्बे टाइम्समध्ये आलं होतं आणि नसीरबाईंचा फोन आला, अरे सुमित क्या कर रहे हो तुम वगैरे असं त्यांचा मला फोन आला की अरे होता है ऐसे यार, यू कॅनॉट स्टॉप अ परफॉर्मन्स. तर मी म्हणालो की नसीरबाई आय नो आय डिडंट स्टॉप द परफॉर्मन्स ऑन द फर्स्ट रिंग. जेव्हा 4-5 रिंग्स झाल्या ना वेगवेगळ्या ठिकाणाहून, दॅट वॉज द टाईम वेन आय डिसाइडेड टू स्टॉप द परफॉर्मन्स. आणि मग मी तो सगळा नाशिकमध्ये घडलेला प्रकार सांगितला की किती उच्छाद मांडला होता मोबाईल फोन्सने आणि कसं तुम्ही किती बिनमहत्त्वाचे आहात स्टेजवरचे ह्याची जाणीव तुम्हाला करून देतात प्रेक्षक. त्याची मला चीड आहे. अर्ध्या तासासाठी किंवा 1 तासासाठी तुमचा मोबाईल जर बंद केलात तर काय बिघडतं तुमच्या जगण्याचा. म्हणजे कुठला तुमचा मूलभूत अधिकार आम्ही हिरावून घेतोय का की नाही. माझ्या नाटकाला यायचं तर आज दिवसभर निर्जळी तरच माझ्या नाटकाला यायचं आणि उलटं चालत यायचं घरापासून, असं आहे का. नाही, तुमचा मोबाईल फक्त बंद करा तो अंक पडेपर्यंत. पण हे पण आज प्रेक्षकांना मान्य नाही आहे. इतके आपण आपला फोकस गेलेला आहे. म्हणजे नसीरबाईंनी सांगितलं मला की यार सुमित यू हैव टू पृथ्वी में बचता है यार फ़ोन. मैंने कहा नसीर भाई देखिए ये थोड़ा दिस इज़ अ डिफरेंट कॉन्फ्लिक्ट. आपने शायद एक्सेप्ट कर लिया होगा, मैं एक्सेप्ट नहीं कर सकता. ओके लेट अस. अरे तुम्हें पता है NCPA में जाकिर हुसैन तबला बजा रहा था, तो किसी का फ़ोन बजा तो जाकिर भाई ने तबला बजाते बजाते कहा प्लीज़ टेल दैट मैन दैट आई विल गेट इन टच विद हिम लेटर. ओके असं म्हणून ही कंटिन्यूड प्लेइंग. तर यू कॅन बी सार्कास्टिक. म्हणजे की या ऑफकोर्स आय कॅन बी सार्कास्टिक, बट देर इज अ लिमिट टू एव्हरीथिंग. एनिवे, चलो नाव रॅपिड रॅपिड फायर. बरं,
आवडती गायिका कोण? लता मंगेशकर का आशा भोसले? लता मंगेशकर. लतादी. म्हणजे हे पुन्हा असंच आहे ना की तुला 2 मुलं आहेत, हे मुलं आवडतं का ते मुलं, म्हणजे मूल नाही म्हणणार आहे मी, पण आई आवडतात का बाबा आवडतात तसं आहे ते दोघी तरी पण एकाच घराण्यात. कसं ना म्हणजे खरं. म्हणजे ते म्हणजे जसं म्हणतात ना की जयपूर घराणं, भेंडी बाजार घराणं, तसं मंगेशकर घराणं हे नाही का. डेफिनेटली म्हणजे 50,000 गाणी असतील या घराण्यातच. खरंय खरंय. तर म्हणून अनेक साहित्यिक किंवा हे जे उपमा देतात तेव्हा त्यांना पंचारती म्हणतात रे, की एकाच तबकात 5 ज्योती उजळून कमाल. स्वरांची आरती ओवाळतात. वा वा वा. तर तसं आहे. आवडता क्रिकेटर सचिन तेंडुलकर का सुनील गावस्कर? सुनील गावस्कर. काय खायला आवडतं, मटण का रसम भात? हां. सागरे सागरे थोडं थोडं चवीने खाल्लंच तरी चालेल. सकाळी रसम भात, रात्री मटण. म्हणजे रसम भात आधी खाशील. रसम भात आधी. रसम भात म्हणजे व्हेज जेवणाला पर्याय नाही खरं तर. वा. नेक्स्ट, आवडतं नाटक कोणतं? हॅमलेट म्हणजे भूमिका म्हणेन मी, का नॉक नॉक सेलिब्रिटी? नाही ग, हे पुन्हा खूप म्हणजे इतक्या वेगवेगळ्या भावना आहेत ना हॅमलेटशी निगडीत, की एकतर 28 वर्षांनी मी आणि चंद्रकांत कुलकर्णी एकत्र आलो. म्हणजे 1990 साली आम्ही रंगवल त्या मनाचे केलं, चंदूचं ते पहिलं नाटक, आणि त्याच्यानंतर 28 वर्ष जावी लागलीत आम्हाला पुन्हा एकत्र यायला. त्यामुळे आणि पुन्हा शेक्सपियर, पुन्हा हॅमलेट, 450 वर्ष जुनं नाटक. आज जगाच्या पाठीवर कुठल्या तरी देशात त्या भाषेत हॅमलेटचा प्रयोग सुरू असेल ह्याची खात्री आहे. इतकं ते नाटक गाजतंय, इतकं ते नाटक काळाच्या पुढे आहे. तर त्यामुळे मला अभिमान या गोष्टीचा आहे की आपल्या मातीत मराठीत हॅमलेटचा मी प्रयोग करतोय. तर त्यामुळे ते एक आहे. आणि ॲट द सेम टाईम नॉक नॉक सेलिब्रिटी, की एक नव्या दमाचा लेखक ओमकार कुलकर्णी, ज्यांनी एक जेव्हा आज इतकी वानवा आहे लेखकांची किंवा ना चांगल्या फ्रेश आयडियाशी, त्याच्यामध्ये माझ्यासमोर एक अशी संहिता येते आणि ओमकारला वाटतं की सुमित राघवनने त्यात काम करावं किंवा तू करू शकशील. तर त्यामुळे ह्या 2 खूप असं ह्याच्यामध्ये हे आवडतं का ते आवडतं नाही करता. फार कठीण विचारतेस का तू. आणि आता अजून एक शेवटचा कठीण विचार आहे ना. विचार. या 2 पैकी एकच भाजी खायची असेल हां. तर कुठली खाशील? कारलं का शेपू? अरे देवा, या दोन्ही भाज्या मी जाळून टाकीन. मी त्या दिवशी बाहेरून मागवीन, मी स्विगीवरनं मागवीन, नाहीतर दूध पिऊन गप्प झोपेन. वा. सुमित दादा खूप प्राण गेला तरी मी शेपू नाही खाऊ शकत. जाऊ दे रे, आपण पराठे करून खायला घालू तुला. नको. तुला माहिती आहे का, माझी मम्मी एक चालूगिरी करायची. पालकची भाजी करायची आणि त्याच्यामध्ये ना मुद्दाम एवढासा शेपू टाकायची. ते मला मी पकडायचो. मी म्हणायचो का टाकलं ह्याच्यामध्ये शेपू? मम्मी, अरे नाही रे, अरे जेव तू, पालकची भाजी की नाही, तू शेपू टाकलायस ह्याच्यात. शेपू आणि ते कारलं तुम्ही काहीही करा, वर्षभर मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवा, तरी ते कडूच लागतं. जाऊ दे, आपण कडू आठवणी सोडून देऊ. हां, आणि तू तेच इतक्या छान म्हणतोय. बोललास तर त्या गोड आठवणी घेऊन आपल्याला घरी जायचंय. तर इथे आलास आणि इतकं भरभरून बोललास, खूप मजा आली. आणि तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आमच्या सगळ्यांसाठी तू आमचा जवळचा आहेच, पण अजून अधिकाधिक तुझा पुढचा पल्ला जास्तीत जास्त छान हो आणि प्रत्येक शेड्समधला सुमित आम्हाला बघायला मिळो अशी सदिच्छा. थँक्यू व्हेरी मच. मला इकडे बोलवलं, मला हे जमलं इकडे येणं, कारण डोंबिवली बाबा, डोंबिवलीशी बोलायचं राहिलंय, चिडते. डोंबिवलीशी बोलायचं राहिलंय. नाही, डोंबिवलीबद्दल म्हणजे एवढंच आहे की इकडे यायला आवडतंच. इकडचा प्रेक्षक हा रसिकच आहे, त्याबद्दल वादच आहे. म्हणजे गडकरी काय किंवा डोंबिवलीचा रसिक प्रेक्षक काय. मला इकडे बऱ्याच वर्षांपूर्वी एक गाण्याचा सुद्धा कार्यक्रम केला होता मी, मला आता आठवत नाही खरं तर. सोनाली खरे तिच्याबरोबर इकडे आम्ही एक गाण्याचा कार्यक्रम केला. सोनाली इकडचीच नाही का, डोंबिवलीचीच. तर त्याला मला इव्हन सोनालीच्या लग्नाला आलो होतो की इकडे.
वा. पण सावित्रीबाईचा एक खूप वाईट अनुभव होता जो मी मध्ये फेसबुकवर टाकला होता आणि मग त्याची काहीतरी डागडुजी झाली, ते झाली का नाही मला माहीत नाही. पण आज पुन्हा आहे, सावित्रीबाईला 2 प्रयोग आहेत. बरं ते राहू देत. किती जण येत आहे आज हॅमलेट बघायला? अरे वा, थँक्यू सो मच, थँक्यू. प्लीज या, कारण हे पहिले आणि शेवटचे प्रयोग आहेत हॅमलेटचे. आम्ही हॅमलेट हे बंद करत आहोत, त्यामुळे मोजके प्रयोग आहेत. डोंबिवलीतला तर हा शेवटचा प्रयोग आहे, त्यामुळे प्लीज या. आज 2 शो आहेत, एक 4चा आणि एक पुढे 8:30चा काहीतरी आहे. अजून काहीतरी सांगत होतो मी, विसरलो, लिंक तुटली माझी. नाही, डोंबिवलीकरांविषयी बोलत होतास आणि सोनाली खरे गाण्याचा कार्यक्रम. हां, तर ते एक आहे. तर त्यामुळे मला खूप आनंद आहे की डोंबिवलीत बऱ्याच वर्षांपासून यायचं होतं नाटक घेऊन. म्हणजे लेकुरेचा प्रयोग केला होता इकडे, आता हा प्रयोग करतो आहे आणि तुम्हाला भयंकर आवडेल हॅमलेट, ह्याच्याबद्दल वाद नाही. कारण ज्या पद्धतीचं प्रोडक्शन चंद्रकांत कुलकर्णीचं जे विजन आहे, जर तुम्ही वाडा चिरेबंदी बघितलं असेल किंवा ती त्रिनाट्यधारा बघितली असेल, तर एक रंगभूमीवरचा विजनरी डिरेक्टर म्हणून चंद्रकांत कुलकर्णीचं हॅमलेट बघायला अवश्य या. वा, खूप खूप धन्यवाद सुमित दादा. एकदा खणखणीत दाद देऊया का? क्या बात है. कारण थँक्यू. इतक्या गोष्टी त्याने आज तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत की फक्त कलाकार म्हणून नव्हे तर अनेक अंगांनी तुम्ही नक्की घडाल. त्याने काल आदित्य ठाकरेसाठी ट्विट केलं होतं, नवे रस्ते घडवूया. तर माझ्या मते तुमच्या मनातले नवे रस्ते तरी आधीच घडवायला सुरुवात केली आहे. त्या वाटांवरनं तुम्हाला चालायचं आहे. त्यामुळे दादा वाइंडअप करत असताना तुझ्या नावाचीच फोड करून असं म्हणायला लागेल की त्याचं नावातच 7 अक्षर आहे. तो मगाचपासून ज्या विषयावर बोलतो की सूर धरूया आपण, तर त्याने सांगितलेल्या त्या 7ही गुणांचा सूर धरू. कारण तो सुमित राघवन म्हणजे सुरेल आहे, मितभाषी आहे, तरतमाची जाणीव ठेवणारा आहे, रास्त विचार करणारा राजस व्यक्ती आहे, घवघवीत यश मिळवणंही जमिनीवर आहे, वत्सल आहे आणि तरी सुद्धा एक वेगळी नजर घेऊन जगणारा असा माणूस आहे. असा सुमित राघवन आहे. त्यामुळे त्याच्या नावासारखेच 7 सूर घेऊन, त्याचे गुण घेऊन आपण एकमेकांचा निरोप घेऊया आणि पुढच्या वेदभेटमध्ये भेटूया. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सगळ्या मंडळींना मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट.